तर नवीन राज्यपालांचा शपथविधी सध्या सुरू आहे आणि तिकडची आपण थेट दृश्य बघतोय। आचार्य देवव्रत हे सध्या शपथ घेत आहेत आणि आपल्या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून आता शपथविधी सोहळा सध्या सुरू आहे। आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळ्याची सगळी थेट दृश्य बघतोय आपण। दृश्यांमध्ये बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा सध्या पार पडतोय। त्या ठिकाणची थेट दृश्य। सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्राचा जो कार्यभार आहे तो आचार्य देवव्रत यांच्यावरती सोपवण्यात आलेला आहे। अतिरिक्त खरं तर ही जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली आहे। गुजरातचे ते राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आलेली आहे। देवव्रत हे महाराष्ट्राचे आता नवीन राज्यपाल असतील। त्यांचा शपथविधी सोहळा सध्या सुरू आहे। सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचं नाव समोर आलं। महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आलेली आहे। सध्या हीच दृश्य आपण बघतोय। आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत आणि राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार ते आता स्वीकारतायत। महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावरती असणार आहे। या शपथविधी सोहळ्याची थेट दृश्य आपण बघतोय। मुंबईच्या राजभवनमधली सगळी दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। गुजरातसह महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी, अतिरिक्त कार्यभार आचार्य देवव्रत यांच्यावरती देण्यात आलेला आहे, सोपवण्यात आलेला आहे। त्यामुळे आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल असतील आणि आज अतिरिक्त कार्यभार ते स्वीकारतायत। शपथविधी सोहळा आता पार पडतोय। देवव्रत हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल असतील आणि राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आज स्वीकारतात। आपण बघतो दृश्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित आहेत। राजभवनात हा दिमागदार सोहळा सुरू आहे, शपथविधी सोहळा सुरू आहे। गुजरातसह महाराष्ट्राची सुद्धा अतिरिक्त जबाबदारी देवव्रत यांच्याकडे असणार आहे। त्यामुळे राज्यपाल पदाचा कार्यभार ते आज स्वीकारतायत। आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा आता सुरू झालेला आहे। सुस्मिता बधाणे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती आपल्याला देत आहेत। सुस्मिता, राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आज देवव्रत स्वीकारतायत। सुस्मिता, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? राष्ट्रपति महोदया का नियुक्ति वारंट पढ़ने की अनुमति प्रदान की जाए। वारंट। मैं द्रौपदी मुर्मू, भारत की राष्ट्रपति, भारत के संविधान के अनुच्छेद 155 तथा 160 द्वारा मुझ में निहित की गई शक्तियों के आधार पर गुजरात के राज्यपाल श्री आचार्य देवव्रत को महाराष्ट्र के राज्यपाल के पद के कृत्यों का निर्वहन करने के लिए उस तारीख से नियुक्त करती हूं जिस तारीख को वह अपने पद का कार्यभार ग्रहण करते हैं। भारत गणराज्य के 76वें वर्ष में आज सन 2025 ईस्वी के सितंबर मास के 11वें दिन 20 भाद्रपद 1947 शक राष्ट्रपति भवन नई दिल्ली में दिया गया। भारत की राष्ट्रपति। मैं माननीय न्यायमूर्ति श्री चंद्रशेखर जी से अनुरोध करता हूं कि वह पद निर्देशित माननीय राज्यपाल महोदय को शपथ ग्रहण कराएं। अहम देवव्रतः ईश्वरस्य शपथं गृह्णामि यदहं श्रद्धापूर्वकं महाराष्ट्रस्य राज्यपाल पदस्य कार्यपालनं करिष्यामि एवं स्वसकल योग्यतया संविधानस्य विधेश्च परिरक्षणं संरक्षणं प्रतिरक्षणं च करिष्यामि एवं अहं महाराष्ट्रस्य जनानां सेवायां कल्याणे च निरतो भविष्यामि।
तर शपथविधी सोहळा पार पडतो आणि आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बधाणे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सुस्मिता, आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची आता शपथ घेतलेली आहे. खरं तर आपण बघतोय की राजभवनामधील दरबार हॉलमध्ये हा संपूर्ण शपथविधी सोहळा आता संपन्न होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायाधीशांच्या मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा होत आहे. आचार्य देवव्रत हे जुलै 2019 पासून गुजरातचे राज्यपाल आहेत आणि त्यापूर्वी ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते आणि आता आपण बघतोय की त्यांच्याकडे महाराष्ट्राची सुद्धा जबाबदारी असणार आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलेलं असून सामाजिक क्षेत्रात सुद्धा ते विविध स्तरावरती कार्यरत आहेत आणि याच पद्धतीने जर आपण बघितलं तर आता ते संपूर्ण महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यभार बघणार आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्यावरती सुपूर्द करण्यात आलेला आहे. आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा हा दरबार हॉलमध्ये राजभवनात संपन्न होत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा संपन्न होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यपालांची ही नियुक्ती राष्ट्रपतींच्या आदेशानुसार करण्यात येते. तशा पद्धतीचं पत्रकाचं वाचन करण्यात आलेलं आहे, स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत आणि आता राज्यपाल पदाची शपथ स्वतः आचार्य देवव्रत हे घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा आपण सध्या थेट बघतोय. देवव्रत महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत आणि संस्कृतमधून त्यांनी आता माननीय शपथ राज्यपाल घेतलेली आहे. महोदय, शपथ ग्रहण समारोह के समापन की अनुमति प्रदान करें. तर आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आज त्यांनी महाराष्ट्राच्याही राज्यपाल पदाची जबाबदारी घेतलेली आहे. त्यांच्यावरती अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्यावरती सोपवण्यात आलेला आहे.